नमस्कार सगळ्यांना. मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये. तर आज मी माझी सगळ्यात फेवरेट स्नॅक्स डिश बनवणार आहे. ती म्हणजे भेंडीचा कुरकुरीत असा भेंडी कुरकुरीत फ्राय. तर चला आपण त्याची सोपी, साधी आणि घरगुती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी भेंडी एकदम स्वच्छ धुवायची आणि भेंडी धुतल्यानंतर पूर्ण कोरडी करायची किंवा ती कापण्याआधी थोडीशी 10 मिनिटे फॅनखाली ठेवायची, जेणेकरून त्याचा ओलसरपणा आणि भेंडीचा चिकटपणा कमी होईल. ते तसं झालं तर आपली भेंडी एकदम कुरकुरी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा भेंडी कट करतो तेव्हा त्या भेंडीच्या बिया आहेत त्या पूर्ण काढून टाकायचे, कारण बिया काढल्यामुळे भेंडी फ्राय आपला कुरकुरीत होतो. ह्याच्यामध्ये सगळे जिन्नस मिक्स केल्यानंतर काप पाणी केलेली बिलकुल भेंडी, ओतायचं नाहीये. आलं लसूण पेस्ट, धने पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर. कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरला ऑप्शनल तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता. बेसन पीठ. दही. दहीला ऑप्शनल तुम्ही टेस्टसाठी आणि फ्लेवरसाठी लिंबू ऍड करू शकतात. चवीपुरतं मीठ. आता हे व्यवस्थित प्रॉपर सगळं मिक्स करून घेऊयात मिश्रण, म्हणजे सगळे मसाले चिटकून बसतील ह्याला. आणि ह्यामध्ये मळाईसाठी पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. आता आपण गॅस पेटवून कढई एकदम गरम करून घ्यायची आणि कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं. भेंडी टाकल्या थोडंसं मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचं, पण जेव्हा मीडियम हाय फ्लेम झाल्यानंतर एकदम कमी लो फ्लेमवरती छान असं दोन्ही साईडनं खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत आपली भेंडी तळून घ्यायची आणि आपला असा मस्त झाला कुरकुरीत असा भेंडी फ्राय. ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या लहान मुलांनाही खूप आवडेल. माझी ही भेंडी खूपच क्रिस्पी झालेली आहे. तुम्ही सेम हेच रेसिपी फॉलो केली तर तुमची ही भेंडी फ्राय खूपच क्रिस्पी होईल. घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही त्यांना स्टार्टर म्हणून ही डिश नक्कीच सर्व करू शकतात. अशा तऱ्हेने माझा रेडी झालेला आहे कुरकुरीत असा माझा वैयक्तिक स्वतःचा फेवरेट असं भेंडी फ्राय. भेंडी फ्रायसाठी एकच टीप लक्षात ठेवायची, जी की लिंबू आणि दही आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडं पण पाणी नाही ओतायचं. पाणी ओतलं तर ते पूर्ण भज्यासारखं होईल, एवढं लक्षात ठेवायचं बस. बाकी मसाले, मीठ, दही, लिंबू ते तुम्हाला जसं आवडतं तुमच्या टेस्टच्यानुसार तुम्ही टाकून त्याला ॲडजस्ट करा. आणि माझ्या सगळ्या रेसिपीजसाठी असंच मला फॉलो करत राहा. थँक्यू.